हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज अतिशय साधी सिंपल अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत, जी कुणीही बनवू शकतं. अगदी नवीन ब्लाऊज शिकणाऱ्या पण बनवू शकतात. तर ही शंकरपाळी डिझाईन आहे. फक्त तुम्हाला दिसलंच असेल आपला थंबनेलवरती कशा पद्धतीची डिझाईन आहे, तर तीच कशी बनवायची ते पाहू. तर आपण जी नॉर्मल बाही कट करतो त्याच पद्धतीने बाही कट करून घेतलेली आहे. तर बाहीची उंची 4.5 इंच प्लस 1 इंच घेतलेला आहे, म्हणजे 5.5ची बाही कट केलेली आहे. शिवल्यानंतर 4.5 इंच तयार होईल. आता त्याच्यापैकी एक बाही घेऊ आपण. त्याच्यानंतर आपल्याला ह्या बाहीचा आकार काढून घ्यायचा आहे. आता बघा, बाहीचा आकार काढण्याआधी मी ब्लाऊज पीस जो आपल्याला पाहिजे आहे तो आपण इथं कट करून घेतलेला आहे. ब्लाऊज पीसचा कपडा, जी काय आपल्याला बाहीची डिझाईन बनवण्यासाठी लागतं ती बाहीची ब्लाऊज पीसचा कपडा. त्याच्यानंतर आपण इथून 1.25 इंच अंतर सोडून दिलं मी खालच्या साईडनी, आणि तिथून आहे ना आपण जवळजवळ 1.25-2 इंच मी इतकं अंतर घेतलेलं आहे शंकरपाळी डिझाईन बनवण्यासाठी. इथं तुम्ही ते वाढवू पण शकता जर तुम्हाला मोठी शंकरपाळीचा आकार पाहिजे असेल तर. आणि त्याचाच आपण मधला सेंटर काढून घेतलेला आहे, आणि तिथूनही आपण 1/2-1 इंच अंतर सोडून घेतलेलं आहे. तुम्हाला जर मोठी पाहिजे असेल तर तुम्ही अगदी 1 इंचाचं पण अंतर घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण आकार देऊन घेतलेला आहे. आणि जिथून आपण बाही जोडतो त्या साईडनी पण आपण जवळजवळ 1.5 अंतर सोडलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, कारण की फोल्ड केल्यानंतरही आपलं बाही जोडल्यानंतरही व्यवस्थित दिसणार आहे. तर ज्या पद्धतीने आकार दिसतोय तुम्हाला त्याच पद्धतीने आपला आकार येणार आहे बाहीच्या डिझाईनचा. तर ही डिझाईन जी आहे ती नॉर्मल हाफ बाहीवर पण बनवता येते. शक्यतो आपण एल्बो बाहीवर शंकरपाळीची डिझाईन घेतो. तर 3 याच्यामध्ये किंवा 2 याच्यामध्ये, तर आपण 1 याच्यामध्येच हाफ बाहीवर पण ही डिझाईन घेऊ शकतो आणि हिचा लुकही खूप छान दिसतो. तर अशा पद्धतीने आता आपण ही डिझाईन काढून घेतल्यानंतर आपण याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे. जी आपण शंकरपाळीची डिझाईन बनवली त्याच्यावरती व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आपल्याला. आणि आपला ब्लाऊज पीसचा सरळ कपडा बघितला तुम्ही, त्याच्यावरती आपण हे बाहीचं ठेवून घेतलेलं आहे अस्तर. आता आपण इथं मध्ये कट लावून घेऊ आणि आतला जो कपडा आहे आपला तो आपण इथं काढून घेऊ. तर छोटेसे कट लावून घेऊ. जिथं पण असे कोणी दिसतात तिथं नेहमी कट लावायचे, जेणेकरून चांगलं असं पलटी होतं आणि कोपरे वगैरे चांगलं निघतं आपल्या. फक्त आपल्याला जी टीप मारलेली असती त्याला अजिबात कैची लागून द्यायची नाही. बघा, अशा पद्धतीने मी एकदम नॉर्मल छोटे छोटेसे कट लावून घेते. आता आपण हे अस्तर जे आहे ते असं आतमध्ये टाकून घेऊ. इथं तुम्ही बिना कॅनव्हासचं या पद्धतीने डिझाईन बनवू शकता. बघा, अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, आता याच्या कडेने अशी व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा किती छान आपला आकार दिसत आहे. इथं तुम्ही गोल आकार पण घेऊ शकता. तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा तुम्ही इथं या पद्धतीने घेऊ शकता. आता जे अस्तर आहे ते आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं 1 इंचाचं, तर 1/2 इंच त्याच्यापैकी मी इथं असं फोल्ड करून घेते आतमधल्या साईडने फिनिशिंग येण्यासाठी. आता जो आपला ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो आपण याच्यावरती याच्या कडेने अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊ, जेणेकरून आपल्या बाहीला पण बाहीला जे आहे ना फिनिशिंग छान येईल. तर अशा पद्धतीने जे आहे ना आपण वरतून फोल्ड करून घेतलं. तर छान अशी आपली फिनिशिंग पण आलेली आहे आणि छान अशी आपली डिझाईन पण तयार झालेली आहे. तर बघा किती छान आपला बाहीचा लुक आलेला आहे. अगदी एकदम असं 5-10 मिनिटात ही डिझाईन तयार होती. झटकीपट, दिसायलाही खूप ॲक्टिव्ह दिसती. याच्या कडेने तुम्ही लेस टाकू शकता किंवा आतमध्ये छोटंसं एक लटकनही लावू शकतात. इतकी सुंदर डिझाईन आहे. आणि त्याशिवाय याच्या खाली तुम्ही काठ असेल तर काठ पण लावू शकता. तर पहा हिचा फायनली लुक किती सुंदर आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मग चला आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.